नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आपण रोज 5 मिनिटं तरी आपण इंग्रजीमध्ये संभाषण केलं पाहिजे, हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो। जेणेकरून आपलं इंग्लिश स्पीकिंग स्किल जे आहे ते जास्त लवकर इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये येईल। तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। आजचा टॉपिक आपला असा आहे की आपल्याला इंग्लिशचं ग्रामर येतं, इंग्लिश वाचता येतं, इंग्लिशमध्ये आपण बराबर पानावर पानं लिहू शकतो, निबंध लिहू शकतो, पण इंग्लिश स्पीकिंगमध्येच आपण फेल जातोय किंवा आपल्याला तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय। मग याचा फटका आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये बसतोय। आपल्या फील्डमधलं आपल्याला नॉलेज आहे, पण मुलाखतीमध्ये आपल्याला ते इंग्लिशमधून मांडता येत नाही, स्वतःचं इंट्रोडक्शन आपल्याला इंग्लिशमधून देता येत नाही। याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो। तर भाषा शिकण्यासाठी आपल्याला 4 स्किल लागतात। कोणती पण भाषा शिकायची असेल तर तुम्हाला श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हे यायला पाहिजे। म्हणजे लिसनिंग, पहिलं म्हणजे श्रवण, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग। तर भाषा ही कुठलीही भाषा आहे ती पहिले आपण ऐकूनच शिकतो मित्रांनो। दुसरा मार्गच नाही आहे शिकण्याचा। पहिला मार्ग जर भाषा शिकण्याचा असेल तर तो ऐकणे हा आहे। उदाहरणार्थ एक 4 वर्षाचा मुलगा असेल, त्याला जर तुम्ही विचारलं की आई काय करत आहे, तर तो सांगतो की आई स्वयंपाक करत आहे। बाबा कुठे गेले आहेत, तर तो उत्तर देतो की बाबा कामावर गेले आहेत। त्याला हे माहिती नाही आहे की या वाक्यरचना काय आहे किंवा मी बोलतो ही भाषा आपण पहिले बाबा करता आहे, आहेत, गेले आहेत, हे क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे, हे त्याला काहीच माहिती नाही आहे। इवन तो भाषा अजून शिकायला त्याने सुरुवात पण केली नाही आहे, पण तरी पण तो ते बोलतोय। तर त्याच्या मागे एक कारण आहे की त्याने ते ऐकलेलं आहे आणि तो ऐकून बोलतो आहे। जे पण शब्द तो बोलत असेल, शाळेत जाण्याच्या आधी घरामध्ये जी भाषा आपण शिकतो ती आपली मातृभाषा असते। मग ती हिंदी असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, पहिली 5 वर्ष मुलाची ही भाषा शिकण्याची असतात। मग विचार करा की 5 वर्षामध्ये शाळेत न जाता एक मुलगा त्याची मातृभाषा सहज शिकतो। त्याच्या मागे सर्वात मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे लिसनिंग। तर तो ऐकून शिकत असतो। तर तसंच आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे, तर पहिली स्टेप आहे, मी तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे आज। पहिली स्टेप म्हणजे भाषा ऐकणे। तुम्ही जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथं तुम्ही इंग्लिश ऐकली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे। मग इंग्लिश ऐकण्याचे कोणते पण मार्ग असू द्या। साधारण समजा आता तुम्ही यूट्यूबवर मोबाईल बघत असाल की कोणते नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये, तर त्याचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही इंग्लिशमध्ये बघा। नंतर बातम्या तुम्ही बघत असाल तर त्या सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये ऐका। मॅच बघत असाल ती पण इंग्लिशमध्ये ऐका। तर तुम्हाला इतका त्याचा जास्त फायदा होईल आणि मग तुम्ही ते ऐकल्यानंतर तुम्ही मनामध्ये विचार करणार की मला आता हे वाक्य मी बोलेल। तर तुम्ही जितकं जास्त ऐकाल तितकं तुम्ही ग्रुप डिस्कशन करा। ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही जेव्हा इतर मित्र बोलत असतील ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावर तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही बोला। तर बघा मित्रांनो, हा पहिला मार्ग आहे आपल्या भाषा शिकण्याचा की आपण पहिले इंग्लिश ऐकलं पाहिजे। आपण म्हणतो की आपल्याला इंग्लिशचं वातावरण नाही आहे, तर वातावरण म्हणजे हे तेच आहे की आपण कधीच इंग्लिश ऐकलेलं नाही आहे, ठीक आहे। तर सुरुवातीला आपण ऐकण्याची संधी शोधली पाहिजे, मग ती तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने। दुसरा मुद्दा आहे मित्रांनो की तुम्ही जिथं आहात तिथून तुम्ही बोलायला सुरुवात करा। तुम्हाला तुमच्याकडे जे शब्द आहेत ते तुम्ही बोलायला सुरुवात करा मित्रांनो। जसं की आय विल स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलेल। तर हे सिंपल वाक्य आहे, हे तुम्ही करा, याचा तुम्ही सराव करा, ठीक आहे। आय विल स्पीक इंग्लिश, आता हे वाक्य आहे, तुम्ही याच्यावर तुम्ही चर्चा करा, विचार करा आणि हे कुठल्या काळातलं आहे काळ समजून घ्या। ग्रामरमध्ये जर तुमचे टेन्स क्लिअर असतील तर तुम्हाला वाक्यरचना करण्यासाठी त्याची खूप चांगली मदत होते। आणि तिसरा मुद्दा जो आहे मित्रांनो की तो म्हणजे तुमची इच्छा। इच्छा तर मी नाही म्हणणार, पण इच्छापेक्षा तुम्हाला गरज। जर तुम्हाला गरज वाटेल की मला खरंच शिकायचं आहे इंग्लिश स्पीकिंग, तरच तुम्ही ते बोलू शकाल मित्रांनो। बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला। त्याच्याकडे एक विद्यार्थी आला आणि त्याने सांगितलं की सर मला तुम्ही यशाचा मला सिक्रेट सांगा, काहीतरी यशाचा मला मार्ग सांगा, किंवा असा कोणता मंत्र आहे की जो तुम्ही मला सांगितला तर मी यश प्राप्त करू शकेल माझ्या आयुष्यामध्ये, कारण मला खूप अपयश येत आहे। तर मला तुम्ही यशाचा मार्ग सांगा किंवा यशाचं मला असं काहीतरी फॉर्म्युला सांगा, सिक्रेट सांगा।
मग सॉक्रेटिस त्याला म्हणाले की ठीक आहे, सकाळी तू 9 वाजता ये, आपण त्या नदीच्या बाजूला एक झाड आहे तिथं आपण भेटूया. मग ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी त्या ठिकाणी येतो. सॉक्रेटिस त्याला घेऊन थोडंसं नदीच्या पाण्यामध्ये जातात, गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जातात. सॉक्रेटिस म्हणतात की अजून आपल्याला पाण्यात जायचंय. तो विद्यार्थी पुन्हा अजून खोल पाण्यात जातो, गळ्या इतकं पाणी येतं आणि मग सॉक्रेटिस त्याचं डोकं धरतो आणि पाण्यामध्ये दाबून असं बुडवून ठेवून देतो थोडा वेळ. तो श्वास त्याचा गुदमरतो आणि तो श्वास घेण्यासाठी खूप धडपड करतो. सॉक्रेटिसला धक्का देतो आणि बाहेर येतो, श्वास घेऊ लागतो आणि मग त्या सॉक्रेटिसला सांगतो की सर, मी तर तुमच्याकडे यशाचा मार्ग किंवा यशाचं सिक्रेट विचारण्यासाठी आलो होतो. तुम्ही तर मला पाण्यात बुडवून मारत होते किंवा माझा जीव घेत होते. हे नेमकं काय करत होते तुम्ही? तेव्हा सॉक्रेटिसने त्याला प्रश्न विचारला की जेव्हा मी तुझं डोकं पाण्यामध्ये दाबून ठेवलं होतं, बुडवून ठेवलं होतं, तेव्हा तुला सगळ्यात जास्त कशाची गरज वाटली? तर तो म्हणाला की मला सगळ्यात जास्त प्राणवायू ऑक्सिजनची गरज वाटली. तर म्हणे जितकी गरज तुला यशाची वाटेल, तेवढी गरज तुला जेव्हा यशाची वाटेल, जितकी प्राणवायूची वाटली होती, त्याच वेळेला तुला यश मिळेल. तर मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य इतकंच आहे की तुम्हाला जेव्हा वाटेल की मला इंग्लिश स्पीकिंग आलंच पाहिजे, त्याच वेळेला तुम्ही तयारीला लागाल मित्रांनो. अन्यथा तुम्ही कितीही व्हिडिओ बघितले, कितीही तुम्ही वाक्य लिहिले, त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण तुमच्या मनामध्ये तितकी गरज निर्माण झालेली नाहीये. जितकी त्या गोष्टीमधल्या त्या मुलाला प्राणवायूची जितकी त्याला गरज होती, तितकी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची गरज असायला पाहिजे. तरच तुम्ही इंग्लिश बोलाल मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला असलेली गरज. कारण गरज नसेल, तुम्हाला बोलण्याची जर गरजच नसेल, तर मग इंग्लिश स्पीकिंगसाठी तर हजारो मार्ग आहेत, ते तुमच्यासाठी काहीच कामाचे नाही आहेत, कारण तुम्हाला त्याची गरज भासत नाहीये मित्रांनो. आणि भाषेचं असंच आहे मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही, भाषेचीच नाही तर कुठलीही गोष्ट शिकण्याची जोपर्यंत आपल्याला गरज वाटत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला जमत नाही मित्रांनो. मग ते यश असो, भाषा शिकण्याचं असो किंवा एखादी कुठली पण गोष्ट असेल जी आपल्याला शिकायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला गरज वाटणं हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर भाषा शिकण्यासाठी या 3 गोष्टींवर आपण फोकस केलं पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण जास्तीत जास्त इंग्लिश ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आहे तिथून म्हणजे जितकं आपल्याला येतंय तिथून आपण इंग्लिशमध्ये बोलण्याची सुरुवात केली पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी करता येतील मित्रांनो. जसे की आपले आसपासमध्ये मित्र असतात, नातेवाईक असतात. आपण मित्रांना रोज असं ठरवायचं, आपण रोज फोन करतो, बोलतो, तर आपण 5 मिनिटं आपण इंग्लिशमध्ये बोलूया, हे ठरवलं पाहिजे आपण, जेणेकरून तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस होईल. कारण जसं आपण म्हणतो की पोहण्याचे नियम वाचून आपण पोहायला शिकू शकत नाही. सायकल शिकायची असेल तर आपल्याला सुरुवातीला पडावं लागतं, ती सायकल हातात धरावी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही सायकल शिकू शकत नाही. तसं जर आपल्याला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं असेल, बोलायची असेल, तर आपल्याला इंग्लिश बोलण्याची सुरुवात करावी लागेल. दुसरा त्याच्यामध्ये कुठलाही मार्ग नाही आहे मित्रांनो. आपण ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून पण इंग्रजी शिकू शकतो. एखादा टॉपिक घ्यायचा, त्याच्यावर आपण बोलायचं. तुम्हाला जर ग्रामर बऱ्यापैकी चांगलं येत असेल, तुम्ही इंग्रजी लिहू शकता, इंग्रजी वाचू शकता, तर तुम्हाला थेट डायरेक्ट बोलण्यासाठी तुम्हाला तयारी केली पाहिजे. तुम्ही मित्रांसोबत वेळ काढा, रोज 5 मिनिटं तरी बोला, किंवा तुम्ही इंग्लिश सुरुवातीला ऐकण्याचा जास्त सराव करा, जेणेकरून आपल्याला आधी इंग्लिश समजून घेता येईल. ज्यांना लिहिण्याची समजा अडचण आहे अजूनही, तर त्यांनी अगोदर जे इंग्लिशमधलं ग्रामर आहे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं टेन्सेस, जे काळ आहेत, ते काळ समजून घ्या. त्याच्यानंतर जे वाक्यामध्ये येणारे कर्ता आहेत, आय, वी, यू, दे, ही, शी, तर ते कर्ता वाक्याच्या सुरुवातीला येतात, हे आपण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे आणि मग आपण कामाला लागलो पाहिजे मित्रांनो. तर साधारणपणे आपण साहजिकच जर आपण प्रयत्न जर प्रामाणिक केले, असं नाही की आज प्रयत्न केला आणि मग 8 दिवसांनी परत सुरुवात केली, तसं नाही पाहिजे. तुम्ही फक्त 15 ते 8 दिवसात सुद्धा तुम्ही इंग्रजी बोलू शकाल मित्रांनो, इतका मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. कारण तुम्ही फक्त सुरुवात केली पाहिजे आणि हीच ही सुरुवात आहे. मग ती एका वाक्याने का असेना, मग ते कुठलेही एक वाक्य असो, जसं की थँक्यू असेल,
सॉरी असेल, काही का वाक्य असे ना, तुम्ही एका शब्दाने सुद्धा तुम्ही सुरू करू शकतात. हां, तुम्हाला सुरुवातीला नवीन वाटेल कारण तुम्ही ही सुरुवात कधीच केलेली नाहीये. आणि इंग्लिशमध्ये अशी एक म्हण आहे मित्रांनो, की ज्याला मराठीतून आपण म्हणतो, की तुम्ही कधीच जर काहीच मिळवलेलं नसेल, असं जर काहीतरी मिळवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही कधीच न केलेले काम किंवा कधीच न केलेले प्रयत्न पण तुम्हाला करावे लागतील. तर हे मित्रांनो तसंच आहे. इंग्लिश सुरुवातीला आपल्याला बोलण्यासाठी आपल्याकडनं उच्चार चुकीचे होतील, तर त्याच्याबद्दल बिलकुल मनामध्ये न्यूनगंड बाळगायचा नाहीये. कारण खूप लोकं आहेत, की जे इंग्लिश जे बोलतात ते परफेक्ट बोलतच नाही. कारण इंग्लिश ही आपली मातृभाषा नाहीच आहे मित्रांनो. साधारण आपली मातृभाषा मराठी आहे. तर मराठीसुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे बोलली जाते. जसं की खानदेशमध्ये वेगळी बोलली जाते, पुण्याला वेगळी आहे, मुंबईला वेगळी आहे. आपण म्हणतो ना दर 20 मैलांनी भाषा ही बदलत असते. सेम तसंच आहे. मग इंग्रजी तर परकीयांची भाषा आहे, आपली तर नाहीच आहे. ती किती परफेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय परफेक्ट आहे हे तर मी तर म्हणतो जगात कोणालाच माहिती नाहीये. तर त्याच्यामुळे आपण इतकं घाबरण्याची किंवा जास्त त्याचा बाऊ करण्याची गरजच नाहीये. तर त्याच्यामुळे आपण जे बोलणार आता बघा एखादा आपल्यापेक्षा जो जास्त बोलणारा असतो म्हणजे ज्याला आपल्यापेक्षा जास्त इंग्लिश बोलता येतं चांगलं म्हणजेच थोडंसं त्याची प्रॅक्टिस जास्त आहे. तर तो जो बोलतो तर आपण लगेच इम्प्रेस होतो. का? तर आपल्यालाच माहिती नसतं तो काय बोलतोय. तो चुकतच जरी असेल, आता समजा त्याच्यापेक्षा चांगला बोलणारा असेल तर तो त्याला माहिती पडून जाईल की हा काय चुकतोय. पण आपल्याला काहीच समजणार नाही तो चुकला का बरोबर आहे. तर तुम्ही जे बोलणार मित्रांनो, तीच भाषा असणार. असं समजून तुमच्या मनामध्ये सुरुवातीला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. कारण बोलताना काय चूक होते ग्रामरची, तर त्याला काहीच माहिती नाही मित्रांनो. तर हे सगळं महत्त्वाचं आहे, की आपण सुरुवात करणं हे पहिलं पाऊल असलं पाहिजे, की आजपासून मी सुरुवात करेल. मग थँक यू जरी कोणाला म्हणायची वेळ आली, तर ते सुद्धा तुमचं एक पाऊल असणार आहे. इंग्लिश भाषा बोलण्याचं जे तुम्ही शिकणार आहेत त्याचं मित्रांनो. तर तुम्ही एका शब्दाने सुरुवात करा. एका शब्दाचे 2 शब्द होतील, 2 शब्दाचे 4 होतील, मोठं वाक्य होईल आणि मग तुम्ही एकदा तुमची गाडी अशी सुसाट सुटली, जसं की सायकल शिकताना सुरुवातीला आपण लंगडी शिकत असतो. नंतर एकदा शिकलो की ती बऱ्याच उतारांमधून सरळ चालत जाते. तसं तुमचं होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला भाषा शिकण्यासाठी सुरुवातीला पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त भाषा ऐका. त्याच्यानंतर तुम्हाला जे येतंय तिथून बोलण्याची तुम्ही सुरुवात करा आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमची गरज. तुम्हाला किती गरज आहे इंग्रजी शिकण्याची त्याच्यावर डिपेंड करतं, की तुम्ही किती लवकर आणि किती उशीर लावणार आहेत भाषा शिकण्यासाठी. तर आशा करतो, की इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला भाषा शिकण्यासाठी जे काही मी 3 मुद्दे आज सांगितलेत, ते तुम्हाला नक्कीच पटले असतील. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.